नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगभरात काय घडतंय बघणार आहोत वेगवान स्वरूपात. देशात गेल्या 24 तासात 13,000 नवे कोरोना रुग्ण आढळलेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1,07,46,183 वर पोहोचली आहे. तर 127 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यामुळे एकूण कोरोना बळींची संख्या आता 1,54,274 वर गेली आहे. तर 13,965 कोरोना रुग्ण मुक्त झालेत. सध्या 1,68,784 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. क्वारंटीन सेंटरमध्ये काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ऑस्ट्रेलियातील पर्थ या शहरात 5 दिवसांसाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. या लॉकडाऊन काळात नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. केवळ अत्यावश्यक कारणासाठीच नागरिकांना घराबाहेर पडता येणार आहे. चीननं तयार केलेली लस ही दुसरा डोस घेतल्यानंतर अधिक प्रभावी असल्याचा दावा चीनच्या आरोग्य तज्ज्ञांनी केलाय. लसीचा दुसरा डोस दिल्यानंतर शरीरात 90% अँटीबॉडीज तयार होतात असा दावाही त्यांनी केला आहे. लंडनमध्ये वाढत्या कोरोना संक्रमणामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा ताण आणखी वाढू लागलाय. वाढत्या संक्रमणामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्या प्रियजनांची अधिक काळजी वाटू लागली आहे. रुग्णालयात एका बाजूला कुणी बरं होऊन घरी जात आहे, तर रुग्णालयाच्या दुसऱ्या कोपऱ्यात कुणा रुग्णाचा जीव जातोय. हे दृश्य बघणं वेदनादायक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. ब्राझीलमध्ये शनिवारी 1,279 रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयानं याबाबतची माहिती दिली. तर 58,462 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान ब्राझीलमध्ये कोरोना बाधितांची संख्या 91,76,975 वर गेली आहे. तर 52,954 जणांचा मृत्यू झालाय. फ्रान्समध्येही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होतीये. 24,392 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय. तर गेल्या 24 तासात 242 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. आरोग्य प्रशासनानं शनिवारी याबाबतची माहिती दिली. शुक्रवारी 22,858 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. फ्रान्समध्ये 31,77,08,79 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक कोरोना बाधितांच्या यादीत आता फ्रान्सचाही समावेश करण्यात येतोय. ब्राझीलच्या रिओ दी जानेरोमध्ये रेस्टॉरंट्सना आता खाद्यपदार्थांची डिलिव्हरी देणं सुरू केलंय. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या व्यवसायाला काही प्रमाणात तरी दिलासा मिळतोय आणि लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या अनेकांना रोजगार मिळतोय. लॉकडाऊनमुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे कितीतरी रेस्टॉरंट्स बंद पडली आहेत किंवा जी आहेत ती तग धरून राहण्याकरता धडपडत आहेत. तर पिझ्झासारखे पदार्थ मिळणाऱ्या रेस्टॉरंट्सना डिलिव्हरी सुरू केली आहे. त्यामुळे सध्या डिलिव्हरी ॲप्स भरपूर झालेली आहेत आणि तिथं रोजगार मिळेल या आशेनं हजारो तरुण रोज अर्ज करतायत. रोमानियाच्या आरोग्य खात्याच्या इमारतीबाहेर शेकडो नागरिकांनी निदर्शनं केली. बुखारेस्टमधील कोविड रुग्ण असलेल्या एका हॉस्पिटलला भीषण आग लागली होती. त्याचा निषेध म्हणून राष्ट्राध्यक्ष, आरोग्यमंत्री आणि आपत्कालीन विभागाच्या प्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी या नागरिकांची होती. या आगीत किमान 5 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. तर 100 पेक्षा जास्त जणांना वाचवण्यात यश आलंय. पण गेल्या काही महिन्यांमध्ये तिसऱ्या हॉस्पिटलला आग लागली. त्यामुळे संताप व्यक्त होतोय. बोलिव्हियामध्ये स्पुटनिक व्ही द्यायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला 10 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. तेव्हा तिथं बोलिव्हियाचे अध्यक्ष लुईस ॲळके यावेळेस उपस्थित होते. अर्जेंटिनानंतर बोलिव्हिया हा स्पुटनिक व्ही लस वापरणारा दुसरा देश आहे. ICUमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सगळ्यात आधी लस देण्यात आली. सध्या बोलिव्हियामध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झालेला आहे. अमेरिकेतल्या डेन्व्हरमध्ये लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते अमेरिकेच्या आरोग्य योजनेनुसार या आठवड्याच्या अखेरीपर्यंत 10,000 लस दिल्या जाणार आहेत. शनिवारी आणि रविवारी प्रत्येकी 5,000 लस वितरित करण्याची त्यांची योजना आहे. सध्या 70 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांना लस देण्यावर लक्ष केंद्रित केलं जात आहे. मात्र लस घेण्यासाठी त्यांची नोंद आणि मान्यता घेणं आवश्यक आहे. 8 फेब्रुवारीपासून 65 ते 69 वर्ष या वयोगटातील आणि शाळा कर्मचाऱ्यांना लस देण्याचा सरकार विचार करत आहे. शनिवार असूनही इटलीतल्या व्हेनिसमधले रस्ते ओस पडले होते. एरवी दरवर्षी कार्निवलच्या सुमाराला इथं हजारो पर्यटकांची गर्दी असते. सेंट मार्क स्क्वेअर, कॅनॉल सगळीकडेच पर्यटक असतात. विविध रंगी पोशाख घातलेल्या कलाकारांसह परंपरागत वॉटर परेड काढली जाते. मात्र यावर्षी असं काहीच चित्र इटलीमध्ये नव्हतं.
वेनिसचं पारंपरिक स्पिरिट या कोरोनामुळे बघायला मिळत नाहीये अशी खंत दुकानदार व्यक्त करतायत. विविध प्रकारचे मास्क आणि विविध रंगी पोशाख घालून कोणीही पार्टीजना जात नाहीये. व्हर्च्युअल कार्निवल मात्र होणार आहे. अंजुला मार्केल यांनी देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेवर नाराजी व्यक्त केली आहे. कासव गतीनं सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेवर भाष्य करताना त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. इतकंच नाही तर या प्रकरणी जर्मनीच्या 16 राज्यांच्या राज्यपालांना त्यांनी समन्सही बजावला. लसीकरण मोहिमेच्या संथगतीला त्यांनी राज्यपालांना जबाबदार धरत नोटीसही पाठवली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जर्मनीनं नवे निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांतर्गत जर्मनीमध्ये परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्यात आली आहे. फेडरल पोलीस फ्रँकफर्ट या एअरपोर्टचे प्रवक्ते रेजा अहमारी यांनी याबाबतची माहिती दिली. नवीन नियमांमुळे प्रभावित देशांमध्ये ब्रिटन, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलचा समावेश करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय. 17 फेब्रुवारीपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. जर्मन मंत्रिमंडळानं शुक्रवारी या नियमांना मान्यता दिल्याची माहिती एका वृत्तसंस्थेनं दिली आहे. अल्जेरियामध्ये शनिवारी कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली. कोरोनाचा पहिला रुग्ण ज्या ठिकाणी आढळून आला तिथूनच या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. मार्चमध्ये अल्जेरियाच्या नैऋत्य भागातील ब्लिदा शहरामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर झपाट्यानं कोरोना व्हायरसचा फैलाव देशभर झाला. दरम्यान 65 वर्षाच्या नागरिकाला स्पुटनिक व्ही या कोरोना लसीचा पहिला डोस देऊन लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. रविवारी देशभर लसीकरण मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी आरोग्य सेवक आणि वृद्धांना लस देण्यात येणार आहे. कोरोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी ग्रीक प्रशासनानं कोरोनाचे कडक निर्बंध लागू केले आहेत. या आठवड्यात संक्रमणाच्या दरात घट झाल्यावर हे निर्बंध लागू करण्यात आलेत. 18 जानेवारीला अत्यावश्यक सेवेबाहेरील दुकानं उघडण्यात आली. त्यानंतर शनिवारी काही वेळाकरता पुन्हा एकदा अत्यावश्यक सेवेबाहेरील दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. यावेळी ग्राहकांना आधीच बुकिंग करून खरेदीसाठी परवानगी देण्यात आली. चीनमध्ये एका नवीन हुरियान या प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेला फायर आय असंही नाव देण्यात आलंय. शांघायमधल्या बीजीआय या समूहानं या प्रयोगशाळेची निर्मिती केली. मोठ्या प्रमाणावर न्यूक्लिक ॲसिड चाचणी करण्यासाठी या प्रयोगशाळेचा वापर केला जाणार आहे. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली या प्रयोगशाळेचा वापर कोरोनाचा फैलाव रोखण्यास मदत करणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यांनी शनिवारी वुहानला भेट दिली. वुहानमध्ये भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाला जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यांनी हजेरी लावली होती. जवळपास 2.5 तास हे सदस्य वुहानमध्ये होते. यावेळी आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या प्रश्नांना प्रतिक्रिया न देताच जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य तिथून निघून गेले. कोरोना व्हायरसचा फैलाव हा चीनमधल्या वुहानमधून सर्वत्र झाल्याचा आरोप अनेक देशांनी केला आहे. पाकिस्तानमध्ये पुढील आठवड्यात राष्ट्रीय रोग प्रतिबंधक अभियानाला सुरुवात होते आहे. दरम्यान याआधी कराचीत कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलंय. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून प्रथम फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. यानंतर ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यानंतर सामान्य लोकांचं लसीकरण केलं जाईल अशी माहिती लसीकरण केंद्राचे प्रमुख डॉक्टर आफताब अहमद यांनी दिली. देशात लस निर्मिती करणाऱ्या कंपनीसोबत करार केल्यामुळे देशाला लसीचा निश्चित पुरवठा होणार असल्याचा दावा ऑस्ट्रेलियातील कार्यवाहक मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे. शनिवारी ते माध्यमांशी बोलत होते. कॉमनवेल्थ सिरम लॅबॉरेटरीज सोबत झालेल्या लस उत्पादनाच्या करारामुळे आपण विश्वातील ताकदवान स्थानांपैकी एक आहोत असा विश्वास प्रोफेसर मायकल किड यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे गेल्या काही दिवसांपासून नायजेरियामधील कोरोना चाचणी केंद्र आणि क्वारंटीन सेंटरवर भार पडतो आहे. नायजेरियामधील मेडिकल इन्स्टिट्यूशन्सवर कोरोनाचा वाढत्या रुग्णांचा परिणाम जाणवतो आहे. शनिवारी 1,27,560 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंतच्या सर्वाधिक कोरोना प्रकरणांच्या नोंदीमध्ये ही 6वी सगळ्यात मोठी नोंद आहे. कोरोना व्हायरसच्या विळखातून बाहेर पडण्याचा जग सध्या प्रयत्न करतंय. जगभरात या व्हायरसच्या पेशंट्सची संख्या ही 10 कोटींपेक्षा जास्त झाली आहे तर 22 लाखांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय. भारतासह अनेक देशात कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे तर काही देश अजूनही लसीची प्रतीक्षा करत आहेत. त्याचवेळी भविष्यात येणारी महामारी ही कोरोनापेक्षा 10 पट भयंकर असेल असा इशारा मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी दिला आहे. जेरुसलेममध्ये शनिवारीही पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या राजीनाम्याची
मागणी झाली आणि त्याकरता निदर्शनं करण्यात आली। इस्रायलच्या पोलिसांना आंदोलकांना पांगवण्याकरता जलतोफांचा वापर करावा लागला। भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेतन्याहू यांच्या राजीनाम्यासाठी सातत्यानं आंदोलन होत आहेत। काल एका आंदोलकाला अटक करण्यात आली। फ्रान्समध्ये पोलिसांना आंदोलकांना पांगवण्याकरता जलतोफांचा वापर करावा लागला। पॅरिसमध्ये शनिवारी आंदोलक आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये संघर्ष झाला। फ्रान्समधल्या सिक्युरिटी बिलच्या मुद्द्यावरून हा संघर्ष झाला। पोलिसांची खरी प्रतिमा यातून मांडली जात नसल्याचा आरोप होतो आहे। पोलीस करत असलेले अत्याचार यामुळे दडपले जात आहेत अशी टीका होतीये। रशियातील नोव्होसिबिर्स्क या शहरात नेवल्नी यांच्या समर्थनार्थ करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी 7 जणांना अटक केली। नेवल्नी यांची सुटका करावी या मागणीकरता शहरातील अनेक भागांमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिकांनी आंदोलन केली। 17 जानेवारीला जर्मनीहून परत आल्यानंतर भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून नेवल्नी यांना अटक करण्यात आली होती। आंग सान सू की यांच्या विजयानंतर म्यानमारमध्ये आंदोलनं सुरू झाली आहेत। म्यानमारचे लष्कराचे समर्थक युनियन सॉलिडारिटी अँड डेव्हलपमेंट पार्टीचे हजारो समर्थक रस्त्यावर उतरले। म्यानमारचं सगळ्यात मोठं शहर असलेल्या यांगूनमध्ये हे आंदोलन झालं। राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटाचा तपास भारतीय आणि इस्रायली तपास यंत्रणा एकत्र काम करत असल्याची माहिती इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन मल्का यांनी दिली। दरम्यान IB आणि NIA या तपास यंत्रणेसोबत गुप्तचर संस्था मोसाद देखील तपास करणार आहे। इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसाद ही जगातील सगळ्यात ताकदवान गुप्तचर संस्था समजली जाते। या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आता मोसाद भारताला मदत करणार आहे। भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सहकारी देश असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेनं केला आहे। अमेरिकेत झालेल्या सत्तांतरानंतर परराष्ट्र मंत्रालयाची नव्यानं सूत्र स्वीकारलेल्या अँटोनी ब्लिंकन यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांच्याशी प्रथमच दूरध्वनीवरून संवाद साधला। या संभाषणात त्यांनी भारताचं महत्त्व अधोरेखित केलं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी वॉशिंग्टन DC मधल्या एका चर्चला भेट दिली। काल या चर्चमध्ये झालेल्या एका विशेष प्रार्थना सभेत हे सहभागी झाले होते। चर्चमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या गाड्यांचा काफिला थेट व्हाईट हाऊसच्या दिशेने रवाना झाला। वॉशिंग्टनला लागून असलेल्या जॉर्जटाउन मधल्या ट्रिनिटी या चर्चमध्ये आयोजित केलेल्या खास प्रार्थनेला ते उपस्थित होते। जो बायडेन यांनी अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच गल्फच्या भागातून अमेरिकेची B-52 ही आधुनिक लढाऊ विमानं उडताना पाहायला मिळाली। गेल्या काही महिन्यांमध्ये इराण आणि अमेरिकेमध्ये तणावाचं वातावरण आहे। इराण आक्रमक होण्याची शक्यता लक्षात घेऊन अमेरिकेनं या भागात ही लढाऊ विमानं पाठवल्याचं बोललं जात आहे। राजीनामा दिल्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी आता इटलीचे माजी पंतप्रधान मॅटिओ रेन्झी यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे। चेंबर ऑफ डेप्युटीजचे अध्यक्ष रॉबर्टो फिको यांच्याशी चर्चा केल्यानंतर मॅटिओ रेन्झी यांनी पुन्हा कामाला लागण्याचा निर्णय घेतला आहे। रेन्झी यांनी नवीन सामान्य आणि स्पष्ट राजकीय कार्यक्रम लिहिण्याची विनंती केली आहे। शनिवारी नागोर्नो काराबाख इथं अझरबैजान आणि अर्मेनिया दरम्यान झालेल्या युद्धबंदी करारावर नजर ठेवण्याकरता रशिया आणि तुर्की यांनी संयुक्त निरीक्षण केंद्र उघडली आहेत। रशिया आणि तुर्कीच्या उपसंरक्षण मंत्र्यांनी अझरबैजानच्या आगडम जिल्ह्यामध्ये नागोर्नो काराबाख सीमेच्या बाहेर असलेल्या केंद्राच्या उद्घाटनामध्ये भाग घेतला। तुर्कीचे संरक्षण मंत्री हुलुसी आकर यांनी शुक्रवारी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की तुर्कीचा सामान्य आणि 38 कर्मचारी यांच्या केंद्रावर तैनात असणार आहेत। बांगलादेशनं रोहिंग्या मुस्लिम निर्वासितांचा चौथा गट बांगलादेशच्या जवळच्या एका बेटावर रवाना केला आहे। अशा प्रकारे रोहिंग्या निर्वासितांना अज्ञात बेटावर पाठवण्याची प्रक्रिया गेल्या 3 दिवसांपासून सुरू आहे। याला मानवाधिकार कार्यकर्त्यांनी सातत्याने विरोध केलाय, पण या विरोधाला न जुमानता बांगलादेश सरकार रोहिंग्या निर्वासितांची पाठवणी करतच आहे। आतापर्यंत सुमारे 1,500 पेक्षा जास्त निर्वासितांची रवानगी करण्यात आली आहे। बसन खार या बेटावर सुमारे 1 लाख निर्वासितांना पाठवण्याची बांगलादेश सरकारची योजना आहे। मध्य रशियामध्ये काल उशिरा एक मोठा अपघात झाला। ट्रॅक्टर ट्रेलर आणि मिनी बसमध्ये हा अपघात झाला। यांच्या झालेल्या धडकेमध्ये 12 जण ठार झाले, 11 जण जखमी झाले। गृह मंत्रालयाच्या एका निवेदनात म्हटलंय की 2 वाहनांमधील ही टक्कर अतिशय भीषण होती। मॉस्को शहराच्या दक्षिण पूर्वेला
730 किलोमीटर समारा या भागामध्ये ही अपघाताची घटना घडलेली आहे। प्राथमिक माहितीनुसार ट्रॅक्टर ट्रेलरच्या चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो आणि माजी राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांच्या मोठ्या मुलीचा विवाह सोहळा शुक्रवारी संपन्न झाला। वक्तावर भुट्टो जरदारी यांचा विवाह यूएईचे व्यावसायिक महमूद चौधरी यांच्यासोबत पार पडला। युरोपियन युनियनच्या उत्तर आयर्लंडच्या सीमेवर नियंत्रण मिळवण्याच्या योजनेवर उत्तर आयर्लंड आणि ब्रिटनमध्ये प्रचंड टीका होते। या भागातील लस पुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे, त्याच्यावर मात करण्याचा युरोपियन युनियन प्रयत्न करत आहे। ब्रिटिश सरकारने तुमचा विश्वासघात केला आहे असं आम्हाला वाटतंय अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळते। मात्र पूर्व बेलफास्टमधून काही अंतरावरच ब्रेक्झिटचं स्वागत केलं जात आहे। एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये। पहा फक्त न्यूज 18 लोक। पुन्हा एकदा जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये स्वागत। ब्राझीलमधल्या कॅस्टेलाओ एरेना या स्टेडियममध्ये शनिवारी आग लागली। यात स्टेडियमचं नुकसान झालं आणि तिथल्या काही उपस्थितांना श्वसनाचे त्रास जाणवू लागले। ब्रॉडकास्ट एरियामध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याचं अग्निशमन दलाचं म्हणणं आहे, पण चौकशीनंतर खरं कारण सांगू शकू असं इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। न्यू जर्सी इथल्या एका रिसायकलिंग प्लांटला आग लागली। ही आग आणखी भडकण्याची शक्यता आहे। पसेक इथल्या अटलांटिक कोस्ट फायबर प्लांटमध्ये मध्यरात्री ही आग लागली। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची मोठी कुमक तैनात करण्यात आली आहे। किमान 2 स्फोट झाले, यातल्या एका ट्रकमध्ये गॅस टँक्स होते अशी माहिती महापौर हेक्टर लोरा यांनी दिली। रिसायकलिंग प्लांटमधील साहित्यामुळे ही आग भडकत राहील असं अधिकारी सांगतात। या आगीत मोठं नुकसान झालेलं आहे। अग्निशमन दलाच्या 2 जवानांवर सध्या उपचार सुरू आहेत। अटलांटिक कोस्ट फायबर्स कंपनीमध्ये कार्डबोर्ड, कागद, प्लास्टिक कंटेनर आणि रिसायकलिंगसाठी लागणारं साहित्य खाक झालेलं आहे। 80 वर्षांपूर्वीचा हा कारखाना होता। शनिवारी सकाळी न्यूजर्सीमध्ये एका प्रसिद्ध अम्युजमेंट पार्क अर्थात मनोरंजन पार्कचं आगीत नुकसान झालंय। छतावरून ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत होते। आगीमुळे आतल्या भागात असलेल्या अनेक व्यावसायिकांचं नुकसान झालंय। सुदैवानं यात कोणीही जखमी झालेलं नाही। चिली देशाची सॅन्टियागोमध्ये सान बोर्जा हॉस्पिटलमध्ये आग लागली आहे। चिली देशाची राजधानी आहे सॅन्टियागो। बॉयलर रूममध्ये आग लागली आहे, त्यामुळे इथल्या 350 रुग्णांची सुखरूप सुटका करण्यात आली। सुदैवानं यात कोणीही जखमी झालं नाही। व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना इतर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। चिलीमध्ये आग लागली, बॉयलर रूममध्ये आग लागली आणि पसरली असं सांगितलं जातंय, तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। शनिवारी सकाळीच या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती अग्निशमन दलानं दिली आहे। गुगल आणि ऑस्ट्रेलिया सरकारमध्ये वाद वाढतच जाण्याची चिन्ह आहेत। गुगलच्या माध्यमातून होणाऱ्या डिजिटल जाहिरातींबाबतीच्या साखळीत पारदर्शकता नाहीये, त्यामुळे त्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे अशी भूमिका ऑस्ट्रेलियानं घेतली आहे। व्यावसायिक स्पर्धेवर देखरेख ठेवणारी आयोगानं ही भूमिका मांडली आहे। गुगलची ऑस्ट्रेलियाच्या जाहिरात सेवा उद्योगातील उलाढाल तब्बल 2.6 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली आहे। प्रामाणिक देशांमध्ये न्यूझीलंडचा नंबर देशात पहिला आला आहे, मात्र भारत भ्रष्टाचाराच्या बाबतीत 86व्या स्थानावर आहे। चीनच्या तुलनेमध्ये भारतात अधिक भ्रष्टाचार असला तरी पाकिस्तानमध्ये भारतापेक्षा अधिक भ्रष्टाचार आहे, तर न्यूझीलंड हा प्रामाणिक देशांच्या यादीत पहिल्या स्थानावर असून दुसऱ्या स्थानावर डेन्मार्क आहे। कोरोना महासाथीच्या काळात ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल रिपोर्टनं केलेल्या सर्व्हेमधून ही बाब समोर आली आहे। कॅनडातील एका प्रसिद्ध खाण कंपनीला आफ्रिकन देश बोत्सवानातील एका खाणीमधून 378 कॅरेटचा हिरा आढळून आला आहे। हा हिरा 15 जानेवारी 2021 रोजी सापडला होता। बोत्सवानातील दक्षिण लोबेच्या कारोवे या खाणीतून आढळलेला 200 कॅरेटवरील हा 55वा हिरा आहे। या खाणीत हिऱ्याचा शोध घेण्याचं काम 2012 मध्ये सुरू करण्यात आलं होतं। 378 कॅरेटचा हा हिरा असाधारण आणि उच्च श्रेणीतील चमकदार हिरा आहे। सूर्यावर नजर ठेवून असणाऱ्या 3 स्पेसक्राफ्ट्सनं आश्चर्यकारकरित्या करणारे फोटो समोर आले आहेत। हे फोटो पाहून ब्रह्मांडामधलं आपलं स्थान नेमकं कुठे आहे याचा अंदाज आपण लावू शकतो।
नासाच्या 3 सोलर मशीन स्पेसक्राफ्टनं आपल्या सौरमंडळाचा हा ऐतिहासिक फोटो कॅमेऱ्यात कैद केलाय। विविध स्थानांवरून घेण्यात आलेल्या या फोटोजमध्ये पृथ्वी, शुक्र, मंगळ, बुध, बृहस्पती, अरुण आणि शनी ग्रह पाहायला मिळतो आहे। स्कॉटिश संगीतकार सोफी हिचं 34व्या वर्षी निधन झालं आहे। अथेन्समध्ये झालेल्या एका अपघातात तिचं निधन झालंय। शनिवारी सकाळी हा अपघात झाला। ग्रॅमी पुरस्कार प्राप्त गायक गीतकार क्रिस्टोफर यांनी 5 दशकांच्या कारकिर्दीनंतर निवृत्ती जाहीर केली आहे। त्यांच्या संपत्तीच्या देखरेखीसाठी त्यांनी मॅनेजरची नियुक्ती केली। न्यूयॉर्कमधल्या मदाम तुसो या संग्रहालयातला लॅरी किंग यांचा पुतळा बुधवारी आठवड्याभरासाठी लॉबीत ठेवण्यात आला। गेल्या आठवड्यात लॅरी किंग यांचं निधन झालं, त्यांना श्रद्धांजली अर्पण करता यावी हा त्यामागचा उद्देश आहे। 2000 साली हा पुतळा तयार करण्यात आला होता। लॅरी किंग यांना श्रद्धांजली वाहण्याकरता तिकीट काढण्याची गरज लागणार नसल्याचं संग्रहालयाकडून सांगण्यात आलं। जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।